1990चं दशक. बॉलिवूडमध्ये अनेक सुंदर अभिनेत्री होत्या, पण एक चेहरा असा होता जो पडद्यावर दिसला की लोक वेडे व्हायचे. तिचं वय तेव्हा फक्त 19 वर्ष होतं, पण तिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केलं. तिने एका वर्षात तब्बल 14 चित्रपट केले. मोठे मोठे सुपरस्टार्स तिच्यासोबत काम करण्यासाठी तयार असायचे. यशाच्या अगदी शिखरावर असताना एका रात्री स्टार बनलेली ती मुलगी एका रात्रीत कायमची नाहीशी झाली. ही कहाणी आहे दिव्या भारतीची, एक अशी अभिनेत्री जिने फक्त 3 वर्षातच सुपरस्टारडम मिळवलं आणि वयाच्या फक्त 19व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 25 फेब्रुवारी 1974 साली मुंबईमध्ये दिव्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच ती खूप खोडकर, हट्टी आणि बिनधास्त होती. तिला अभ्यासापेक्षा फोटो, पिक्चर, ग्लॅमरचं आकर्षण जास्त होतं. शाळेत असतानाच तिच्या सौंदर्यामुळे मोठमोठ्या मॉडेलिंग एजन्सीज तिला ऑफर देऊ लागल्या आणि 14व्या वर्षी तिने मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. दिव्याला सुरुवातीला अनेक रिजेक्शन मिळाले. काही निर्मात्यांना तर ती खूप लहान वाटायची, तर काहींना वाटायचं ही मुलगी जास्त काळ टिकणार नाही. दिव्याने साऊथ चित्रपटांमध्ये काम सुरू केलं आणि तिने या संधीचं सोनं करत साऊथ इंडस्ट्री गाजवायला सुरू केलं. तिचं सौंदर्य, मोठे डोळे, निरागस चेहरा, स्क्रीनवरची एनर्जी सगळंच लोकांचं लक्ष वेधून घेऊ लागलं. 1992 साली तिचा विश्वात्मा चित्रपट रिलीज झाला आणि 7 समुंदर पार हे गाणं सुपरहिट झालं. त्या एका गाण्याने दिव्या भारती घराघरात पोचली. यानंतर शोला और शबनम, दीवाना, दिल आशना है हे चित्रपट आले आणि दिव्या भारती रातोरात सुपरस्टार बनली. लोक तिला पुढची श्रीदेवी म्हणू लागले. त्या काळात कमी वयात इतकी प्रसिद्धी मिळवणारी दिव्या एकमेव अभिनेत्री होती. पण प्रसिद्धीसोबतच तिच्या आयुष्यात ताणतणाव वाढत होता. याच काळात दिव्याची भेट निर्माता साजिद नाडीवाला यांच्याशी झाली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि काही महिन्यातच त्यांनी गुपचूप लग्न केलं. त्यावेळी दिव्या फक्त 18 वर्षांची होती. करिअरवर परिणाम होईल या भीतीने तिनं तिचं लग्न लपवलं होतं. बाहेरून सगळं परफेक्ट दिसत होतं, पण आतून दिव्या खूप तणावात होती. सततचं शूटिंग, झोपेचा अभाव, वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी, मीडियाचं प्रेशर, काही रिपोर्ट्सनुसार तिला दारूचं देखील व्यसन लागलं होतं. कमी वयातच प्रसिद्धीच्या झोतात असणारी दिव्या वयाच्या फक्त 19व्या वर्षी हे जग सोडून गेली. 5 एप्रिल 1993चा तो दिवस. सगळं काही निवांत चालू होतं. मुंबईतील तिच्या घरात काही मित्र आले होते. सगळे गप्पा मारत होते. घरात पार्टीचं वातावरण होतं. गाणी, हसणं, खिदळणं चालू होतं. दिव्या खिडकीजवळ बसलेली. पण काही सेकंदातच सगळं संपलं. ती 5व्या मजल्यावरून खाली पडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिव्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तोपर्यंत तिने या जगाचा कायमचा निरोप घेतलेला. दिव्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण देश हादरला, कारण कुणालाच विश्वास बसत नव्हता. इतकी मोठी स्टार इतक्या अचानक कशी काय गेली हा प्रश्न सर्वांनाच पडलेला. अपघात, मानसिक तणाव, कटकारस्थान, खून या सगळ्याचा संशय व्यक्त केला, पण पोलीस तपासानंतर हा अपघात असल्याचं सांगण्यात आलं. पण आजही तिच्या मृत्यूचं खरं कारण एक गूढच आहे. फक्त 19 वर्षांचं आयुष्य, इतकी प्रसिद्धी आणि अचानक मृत्यू. जर दिव्या आज जिवंत असती तर कदाचित बॉलिवूडचा इतिहास वेगळा असता. आज या घटनेला इतकी वर्ष लोटून गेली, पण दिव्या भारती आजही लाखो चाहत्यांच्या मनात तितकीच जिवंत आहे. तुमचा आवडता दिव्या भारतीचा चित्रपट कोणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रहस्यमय आणि भावनिक कहाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.